एका साईडला गावदेवी स्पोर्ट्स भातानेपाडा सलीम शेख मॅचचा आनंद घेत असताना पाहायला मिळत आहेत. बॅकबोन ठरलेत, कॉपरेट करतायत. संदीपजी घोषे यांची अथक परिश्रम, अथक मेहनत. आज आम्हाला सुद्धा अभिमान आहे की एक चांगले आयोजक म्हणून सातत्याने पाहायला मिळत आहेत. पहिलाच बॉल थोडासा मात्र यावेळेला शफल होऊन खेळण्याचा प्रयत्न केला होता. पंचांकडे अपील हलकीशी जरूर केली. नितीन बरफ, रुपेश पागी, महेश पागीने, परंतु इथून आपण पाहतात की हाईट फॅक्टर संजय भोईरने लगेच दर्शवलं गेलं. रवींद्र गोवारी कर्जोन वरून या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. मी त्यांना विनंती करेन आपण व्यासपीठावर येण्याची कृपा करावी. रवींद्र गोवारी यांना विनंती करेन आपण कर्जोन वरून या ठिकाणी उपस्थित झालात. मी विनंती करेन आपण व्यासपीठावर या. आपलं सहर्ष स्वागत आहे. ऑन साइडला खेळला गेलाय, फटका तर छान आहे, सरळ चेंडू निघून जाईल बिटवीन द गॅप मध्ये. 4 रन, चौकार, गुड शॉट, क्रॅकिंग स्ट्रोक, चौकार. थँक्यू. 4 रन झालेले आहेत 2 बॉलच्या समाप्तीनंतर. 3 लगातार जर चौकार आले तरी योगेश सातवे यांच्याकडून 200 रुपयांचं कॅश प्राइज पाहायला मिळतं. 2 बॉलचा खेळ झालाय. संघाची धावसंख्या 4 वर जाऊन पोहोचली गेले. ऑन साइडला खेळला गेलाय, फटका तर छान आहे, आउटफील्डच्या वरून खेळला गेलाय, हुकच्या फटक्यात कन्वर्ट केलाय. चेंडू फार वेगाने निघून जाईल. लगातार दुसऱ्या बॉलवर चौकार आपण पाहताय. 3 बॉलच्या समाप्तीनंतर 8 रन. आठ रन ऑन द बोर्ड लागले आहेत. षटक क्रमांक पहिल्या षटकातील 3 बॉल्स आतापर्यंत खेळ संपन्न झालाय. नितीन बरफवर अटॅक यावेळेला पाहायला मिळतोय. कल्पेश बरफच्या बॅटमधून आपण पाहताय, तर एका साईडला राजेश बसवतला आपण पाहू शकाल. हा बॉल यावेळेला जरूर विकेट मिळण्याची दाट शक्यता आहे आणि कॅच ड्रॉप झालेला आहे, म्हणजेच इथे जीवनदान मिळाले. आता इथून 2 रन्स ऍड होतील. 4 बॉलच्या समाप्तीनंतर धावसंख्या 10 वर जाऊन पोहोचली गेली. विनोद त्या ठिकाणी मात्र पुढे सरसावले गेले होते. इथून कॅच ड्रॉफ्ट होताना पाहायला मिळते. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर 10 वर जाऊन पोहोचली गेली पहिल्या षटकातील 4 बॉलच्या समाप्तीनंतर. अतिशय चांगलं जरीमरी स्पोर्ट्स पालिवली बी टीम आपण पाहत आहेत. अजय सातवी, दयानंद लोंढे यांनी पुरस्कृत केलेला संघ आणि जगदीशजी धोडी यांना कॉपरेट करत असताना यावेळेला मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न जरूर केला गेला नाही. रुपेश पागीला बीट करत चेंडू निघून जाईल. बॅटने खेळलाय की नाही तर बाईच्या स्वरूपात नशिबाचा चौकार. 4 रन. ऑन साइडला मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न जरूर केला गेला होता. जे पडद्याच्या आतमध्ये बसलेले आहेत, जो आपण व्हाईट पडदा पाहत आहेत त्याच्या आतमध्ये जे बसलेले आहेत त्यांना सर्वांना मी विनंती करेन, प्लीज आपण व्हाईट पडद्याच्या बाहेर आपण स्टँडमध्ये बसून घ्या प्लीज. हंबल रिक्वेस्ट. जर लगातार 6 बॉलवर 6 षटकार जर मारले तर इजरार मामू यांच्याकडून 10,000 रुपयाचं कॅश प्राइज लागलं गेलंय. पहिलं षटक कंप्लीट झालं. पहिल्या षटकामध्ये दमदार आणि शानदार सुरुवात जरीमरी पालिवली बी. एका साईडला आपण पाहतायत या संघाची सुरुवात चांगली राहिले. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 14 रन झालेले आहेत. जरीमरी पालिवली बी या टीमची स्थिती मजबूत आहे. यानंतर सेकंड सेमीफायनल आपल्याला पाहायला मिळेल. एका साईडला संघ पाहायला मिळणार आहे न्यू संघर्ष बंगलापाडा आणि त्याच्या अगेन्स्ट खेळताना आपल्याला पाहायला मिळेल त्रिमूर्ती राहटपाडा. दोन्ही संघाचे कॅप्टन आपण.
संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर 15 वर जाऊन पोहोचली गेली. 15 रन्स ऑन दी बोर्ड लागल्या जात आहेत. दुसऱ्या षटकातील पहिल्या बॉलचा खेळ झालाय. संघाची धावसंख्या 15 वर जाऊन पोहोचली गेली. यावेळेला ऑन साइडला काय फटका खेळलाय कल्पेश बरफच्या बॅट मधून. क्लास, व्हॉट अ शॉट, मॅक्झिमम 6, षटकार 6. अजय सातवी, दयानंद लोंढे आणि जगदीशजी धोडी यांच्याकडून 200 रुपयांचं कॅश प्राइज या षटकारासाठी. थँक्यू. जर दयानंद लोंढे यांनी जर परफेक्ट सुपर डान्स केला तर जगदीशजी धोडे यांच्याकडून 500 रुपयांचं कॅश प्राइज असेल, परंतु तो ब्रेक डान्स असावा. चेंज ऑफ पेस या बॉलची गरज होती. आणि संघाची धावसंख्या जर आपण पाहिली तर धावसंख्या स्कोर कार्डवर आतापर्यंत 21. आपण पाहतायत पुढील बॉल. चांगला बॉल होता, खोलवर चेंडू ऑन साइडला जरूर खेळले गेले. जमिनी लगत चांगल्या पद्धतीने क्षेत्ररक्षण पाहायला मिळतं. व्हॉट अ फिल्डिंग, काय क्षेत्ररक्षण, परंतु तेवढ्याच चित्याच्या चपळाईने 2 धावा पूर्ण केल्या. याला म्हणतात गुड रनिंग बिटवीन द विकेट. एक एक रन क्रिकेटमधील खेळाडूंचा श्वास आहे. 6 बॉलमध्ये 6 षटकार आणि 6 बॉलमध्ये जर आपण चौकार आले 6 चौकार तर गणेशजी पाटील आणि अजय भोळे यांच्याकडून 4000 रुपयाचं कॅश प्राइज लागले गेले. बक्षिसांची खैरात. यावेळेला सरळ बॅटचा उपयोग, जबरदस्त स्टँड अँड डिलिव्हर शॉट, माइंड ब्लोइंग शॉट, षटकार. अजय सातवी, दयानंद लोंढे, जगदीशजी धोडे यांच्याकडे 200 रुपये या षटकारासाठी. थँक्यू. 29 रन, परंतु या षटकाराबरोबर प्रेक्षकांनी सुद्धा जर झेल टिपला तर 300 रुपये तुम्हाला मिळतील बाउंड्री लाईनच्या बाहेर. कॅच घ्या. 100 रुपयाचा आज शेअर मार्केट वाढलंय जगदीशजी धोडी यांच्याकडून. ऑन साइडला फ्लिकचा फटका पाहायला मिळतोय. मिस टायमिंग स्ट्रोक आहे. डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेगला चेंडू वळतोय. तत्पूर्वी जर आपण पाहिलं तर 1च रन मिळेल. प्रकाशजी जाधव साहेब वसई आदिवासी क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष म्हणून ज्यांची ओळख आपल्याला पाहायला मिळते, शिरवली गावातील अनमोल रत्न, त्यांचं करूया आपण सुस्वागतम. वेलकम, आपलं सहर्ष स्वागत आहे. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते 30. 2 षटकांचा एकंदरीत खेळ संपन्न झालाय. 2 षटकांच्या समाप्ती अखेर 30 रन. जरीमरी स्पोर्ट्स पालिवली बी टीमची धावसंख्या. सदानंद पाटील साहेब या ठिकाणी उपस्थित होताना आपल्याला पाहायला मिळत आहेत, त्यांचं सुद्धा करूया आपण वेलकम. आपलं सुद्धा सहर्ष स्वागत आहे या क्रीडा नगरीमध्ये. वेलकम सदानंद पाटील साहेब, आपलं सहर्ष स्वागत आहे या क्रीडा नगरीमध्ये. जर चांगला डान्स केला, तो सुद्धा साधा सुद्धा नाही, ब्रेक डान्स जर केला तर 500 रुपये मिळतील जगदीशजी धोडे यांच्याकडून. दयानंद लोंढे यांच्यावर हे प्रेम आहे. संघाची धावसंख्या 30 रन. शेवटचा आणि अंतिम षटक पाहायला मिळत आहे. दोन्ही संघाचे कॅप्टन आपण टॉस करण्यासाठी रेडी राहायचंय. त्रिमूर्ती स्पोर्ट्स राहटपाडा आणि न्यू संघर्ष बंगलापाडा, दोन्ही संघाचे कॅप्टन दयानंद लोंढे यांच्या शुभ हस्ते टॉस केला जाईल. परंतु दयानंद लोंढे यांना 2 शब्द सुद्धा बोलायचे आहेत प्रेझेंटेशन बॉक्समध्ये, तरच त्यांनी टॉस करावा. प्रतिम चांगला बॉल या वेळेला नाहीये असं पंचांचं म्हणणं आहे. आणि यस, रुपेश वाघे थोडेसे अचंबित झाले होते. असं वाटलं त्यांना की लेग स्टंपच्या वरून गेलाय,
परंतु थोडासा आउटसाइड लेग स्टंप चेंडू होता आणि त्यामुळे की काय ही एक रन ॲड होईल. कल्पेश बरबच्या बॅटमधून जो धावांचा वेग वाढलाय ना, हृदयाच्या गतीपेक्षा धावांची गती पाहायला मिळते. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते, जाऊन पोहोचते 31. तिसऱ्या षटकातील पहिलाच बॉल आपण पाहतायत वाईडच्या स्वरूपात. यावेळेला मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न जरूर केला होता, पायावर जाऊन चेंडू आदळतोय. लेग बाईटच्या स्वरूपात संजय भोईर इशारा करतायत. अभिजितजी राऊत आणि आर्थिक साह्य या स्पर्धेला केलेलं आहे, त्यांचं सुद्धा करूया आपण शब्द सुमनांनी सहर्ष स्वागत. आपलं वेलकम आहे अभिजितजी राऊत साहेब, आपण आलात, आम्ही आपले आभारी आहोत. आपणास विनंती करीन आपण व्यासपीठावर मॅचचा आनंद घ्यावा. अगदी थोड्याच वेळात आदरणीय मिलिंदजी काशीनाथ किनी साहेब, मराठी दणका हे सुद्धा या ठिकाणी उपस्थित होतील. त्यांच्याकडून 100 आईस्क्रीम. या अगोदर जगदीशजी धोडी साहेब यांनी मात्र सर्वांना स्वादिष्ट आईस्क्रीम, ब्रँडेड आईस्क्रीम आपल्याला पाहायला मिळाल्या आणि मिलिंदजी किनी साहेब यांच्याकडून मिळेल आपल्याला थोड्याच वेळात. काय फटका खेळलाय, कडक शॉट. पुन्हा एकदा अजय सातवी, दयानंद लोंढे आणि जगदीशजी धोडे यांच्याकडून 200 रुपये या षटकारासाठी. थँक्यू. बच्चे कंपनी जे डान्स करतायत आमचे चिअर्स बॉय आहेत आणि त्यांच्यासाठी 100 रुपये अजय सातवे यांच्याकडून या ठिकाणी आलेले आहेत. जगदीशजी धोडी साहेब यांच्या शुभ हस्ते त्यांना सन्मानित केलं जाईल. ही खरी ओळख आहे, ही सर्वांनी मिळून वाटून घ्यायचंय. अप्रतिम. ऑफ साईडला जागा बनवली, रूम दिलाय, फिल्डर येत आहेत. वॉट अ कॅच. अक्षय त्या ठिकाणी सुंदर जजमेंटने झेल टिपला गेला. फलंदाज बाद गॉन. थँक्यू. दृष्टी डीजे आपण पाहतायत मिस्टर निलेश यांचा धन्यवाद. संघाची धावसंख्या 38. आता 3 बॉलवर 3 षटकार आले तर जगदीशजी धोडी साहेब यांच्याकडून 3000 रुपये आणि फुलसुक वांगड यांच्याकडून आपण पाहतायत 2000 रुपयाचं कॅश प्राईज. मात्र हे कॅश प्राईज 3 बॉलवर 3 षटकार अतिशय चांगल्या पद्धतीने आपण पाहतायत. जबरदस्त बॅटिंग. बॅटची एज घे, चेंडू नशिबाचा चौकार मिळेल की काय, नो डाऊट अबाउट इट. कहीं पे निगाह कहीं पे निशाना. 4 रन मिळत आहे. संघाची धावसंख्या 42. 42 रन. थँक्यू. 2 बॉलवर 2 षटकार आले तर दयामामा यांच्याकडून 1000 रुपये. मात्र अक्षय त्या चेंडूवर येत आहेत परंतु त्याला बीट करत निघून जाईल. षटकार. व्हॉट अ शॉट. मॅक्झिमम 48 वर धावसंख्या 48. थँक्यू. जबरदस्त क्रॅकिंग स्ट्रोक बॅटिंग जबरदस्त पाहायला मिळते. गणेशच्या बॅटमधून एक चौकार, एक षटकार. संघाची धावसंख्या 48 वर जाऊन पोहोचली गेली. 48 रन. पुन्हा एकदा बॉल तयार. यावेळेला डान्सिंग डाऊन द ट्रॅक 2 आलेत. दयानंद लोंढे यांच्याकडून 1000 रुपयाचं कॅश प्राईज. 54 रन. 54. जीपे केला जाईल.
55 धावांचं लक्ष यावेळेला आपल्याला पाहायला मिळतोय. चला दोन्ही संघाचे कॅप्टन आलेत. आदेश पाटील यांना विनंती करेन टॉसची प्रक्रिया आपण पूर्ण करावी. हॅलो चिक आपण टॉसच्या दिशेने बोलणार आहोत. मिलिंदजी काशीनाथ किनी साहेब मराठी दणका शिवसेना शाखा प्रमुख खराटतारा या ठिकाणी उपस्थित होताना पाहायला मिळतात. त्यांच्याकडून 100 आईस्क्रीम. या अगोदर आपण जगदीशजी धोडी यांच्याकडून आपण आईस्क्रीम पाहिल्या होत्या आणि त्या स्वादिष्ट चव आपल्याला चाखायला मिळाली. जाऊया आपण आदेश पाटील यांच्याकडे. थँक्यू सो मच प्रमोदजी शेडगे सर. वसई आदिवासी क्रीडा संघाचे विद्यमान अध्यक्ष प्रकाशजी जाधव साहेब यांना विनंती करतोय की आपल्या शुभ हस्ते केला जाईल टॉस. प्रकाशजी जाधव साहेब बॅटिंगकडे उपस्थित आहेत. हर्षद एकेंडने आपले पाहू शकाल तर एकेंडने आधी चांगल्या पद्धतीचा खेळ पाहायला मिळाला. त्रिमूर्ती स्पोर्ट्स रहाटपाडा. सुप्रकाशजी जाधव विद्यमान अध्यक्ष वसई आदिवासी क्रीडा संघाचे त्यांच्या शुभ हस्ते केला जातोय टॉस. साईज फुडुसगाव दॅट्स अ कॉल आणि कैलासवासी पप्पू फलते असा कॉल आलेला आहे. सो टॉस जिंकलाय त्रिमूर्ती स्पोर्ट्स रहाटपाडा या संघाने. निर्णय काय असेल? शतरक्षण. कशा पद्धतीने सेलिब्रेशन होतं जेव्हा आपण क्वालिफिकेशन घेऊन गेलात गावामध्ये? काय फिलिंग होती सर्वात आधी? छान वाटलं. सगळ्यांनी सपोर्ट केला. सगळ्यांनी सपोर्ट केला. खूप छान वाटलं या प्रतिक्रिया. काय एक्झॅक्टली टोटल माइंडमध्ये असेल कारण की समोरचा संघ आजच्या दिवसातनं लयबद्ध आहे. कितपर्यंत रोखण्याचा मानस असेल? 40 ते 45. 40 ते 45 गोलंदाजी करत असताना. सो इथे कुठले गोलंदाज आपल्याला पाहायला मिळणार आहेत संघामध्ये? मी स्वतः असेन, कुणाल गवारी, संजय वरप. ऑल द बेस्ट या सामन्याकरिता. जास्त काही विचारणार नाही आहे कारण की ऑनगोईंग मॅच सुद्धा सुरुवात होते. हर्षद कॉंग्रॅच्युलेशन, आज क्वालिफिकेशन मिळाले. कसं वाटतं एकंदरीत? खूप मजा आली. मजा आली आजच्या दिवसामध्ये आणि तीच कंटिन्युअसली करा. शुभेच्छा देईन. अगदी मिलिंदजी किनी मराठी दणका शिवसेना शाखा प्रमुख यांचं सुद्धा या ठिकाणी शुभ आगमन झाले आणि लहान मुलांना विनंती असेल की आपण या मुख्य व्यासपीठाच्या दिशेने आईस्क्रीमचं वाटप सुद्धा केलं जाईल. जो आपण थेट मॅचच्या दिशेने. थँक्यू सो मच. प्रो प्ले लाईव्ह नेटवर्क कॅमेरामॅन राहुल कुंभार. आदरणीय सन्माननीय मिलिंदजी काशीनाथ किनी साहेब मराठी दणका शिवसेना शाखा प्रमुख खराटतारा यांचं या ठिकाणी आगमन झालंय. त्यांचं करूया आपण वेलकम. पूर्ण पालघर जिल्ह्याला ज्यांनी भुरळ घातले आणि लहान मुलांचे जे आवडते आहेत आणि त्यांचं करूया आपण सुस्वागतम. जास्त वेळ ते थांबणार नाही आहेत परंतु अमूल्य वेळ त्यांनी शब्दाला विनंतीस मान देऊन ते या ठिकाणी उपस्थित झाले. त्यांना साखरपुड्यासाठी मात्र बाहेर त्या सोहळ्यासाठी जायचं आहे. संघाची धावसंख्या पहिल्याच बॉलवर साई पागी डॉट बॉल. मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न. हा झेल खूप महत्त्वपूर्ण असणार आहे. फिल्डर कॅच ड्रॉफ्ट. तर इथून जर आपण पाहिलं तर साई पागी 2 धावा पळून पूर्ण करतोय. छोटा पॅक बडा धमाका म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जातं. आज खरी गरज आहे या दोन्ही फलंदाजांना. जरी मरी पालिवली ब टीम आपल्याला पाहायला मिळतंय. अजय सातवी, दयानंद लोंढे आणि जगदीशजी धोडी यांनी पुरस्कृत केलेला हा संघ आपल्याला पाहायला मिळतोय. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर 2 बॉलच्या समाप्तीनंतर 2 रन्स ऑन दी बोर्ड लागल्या जात आहेत. मिलिंदजी काशीनाथ किनी साहेब यांच्याकडून आपण पाहत आहेत हे संपूर्ण आपल्याला पाहायला मिळतं. आईस्क्रीम वाटप केल्या जात आहेत. या अगोदर जगदीशजी धोडी यांनी दुपारच्या सत्रामध्ये आपण पाहिलं आणि एक सुंदर व्यक्तिमत्व नेहमीच आपल्याला पाहायला मिळतं. स्पर्धा कुठेही असो, कोणत्याही ठिकाणी असो, मात्र अतिशय सुंदर पद्धतीने आपण पाहत आहेत या स्पर्धेच्या माध्यमातून आज लहान मुलांचं पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज होईल. गोलंदाजी मार्कवर. अप्रतिम चांगला बॉल खाली राहिला होता. सबमरीन डिलिव्हरी डॉट बॉल. अतिशय चांगल्या गोलंदाजीची यावेळेला निशाणी आपल्याला पाहायला मिळते. मिस्टर गोलंदाज आहे गणेश धावडे जे स्वतः पंचांची भूमिका या स्पर्धेमध्ये साकारताना पाहायला मिळत आहेत. या खेळपट्टीचा पुरेपूर त्यांना अनुभव आहे. चांगला बॉल होता. ऑफस्टमच्या थोडंसं बाहेर चेंडूला पिच केलं गेलं होतं. त्यानंतर लोंढे यांचे मात्र आपण पाहताय जे मामा भांजे आहेत. गणेश धावडे स्लोवर वन चेंडू टप्पा अचूक पद्धतीने पाहायला मिळतोय. वॉट बॉलिंग परफॉर्मन्स. अतिशय चांगला बॉल ह्या वेळेला पाहायला मिळतोय. सरळ चेंडू निघून जाईल विकेट किपरच्या हातामध्ये. 5 बॉलच्या समाप्तीनंतर धावसंख्या स्कोर कार्डवर 2 वर जाऊन पोहोचली गेली.
बाउंड्री लाईनच्या बाहेर झेल घेतलात तर आपल्याला 300 रुपयांचं कॅश प्राईज मिलिंदजी काशीनाथ किनी साहेब यांच्याकडून. लगातार 3 चौकार 3 षटकार विकेट हॅट्रिक 500 रुपये. मिलिंदजी काशीनाथ किनी मराठी दणका शिवसेना शाखा प्रमुख खराडतारा. वॉट अ डिलिव्हरी, ग्रेट बॉलिंग, काय बॉलिंग हाताळली, जबरदस्त गोलंदाजी अटॅक गणेश धावडेच्या माध्यमातून पाहायला मिळालं. पहिल्या षटकाचा खेळ झालाय. संघाची धावसंख्या फलकावर फक्त आणि फक्त 2 रन्स पाहायला मिळत आहेत. 55 धावांचं टार्गेट सेट केलं गेलंय आणि पहिल्या षटकामध्ये साई पागीसारख्या एक उत्कृष्ट फलंदाजाला परिपूर्ण नच बलीचा रस्ता दाखवला गेलाय. या बॉलरला गणेश धावडेला आपण पाहत आहेत. जगदीश धोडी, अजय सातवी आणि दयानंद लोंढे यांच्याकडून 300 रुपयांचं कॅश प्राईज आलेला आहे. या आपण स्वागत सन्मान लगेच करणार आहोत मिलिंदजी काशीनाथ किनी साहेब यांचं, कारण त्यांना वेळ जास्तीत जास्त नाही आहे. तर या आपण संदीपजी घोषे साहेब, माजी उपसरपंच ग्रामपंचायत उसगाव, त्यांच्या शुभ हस्ते आपण मिलिंदजी काशीनाथ किनी साहेब यांचं यथोचित स्वागत सन्मान. आज ते वेळ काढून उपस्थित झालेत. जरी त्यांचा साखरपुडा सोहळा मात्र त्यांच्या नातेवाईकांचा असला तरीसुद्धा त्यांनी अमूल्य वेळ या स्पर्धेला भेट दिले. कॅमेऱ्यात बंदिस्त करत असताना या अगोदर जगदीशजी धोडी यांनी आईस्क्रीम वाटप केलं आणि त्यानंतर मिलिंदजी काशीनाथ किनी साहेब यांच्याकडून आपण पाहत आहेत या आईस्क्रीमचं वाटप करण्यात आलं आणि ते आज आवर्जून उपस्थित झाले. हा मान सन्मान त्यांनी स्वीकारावा. आणि संदीपजी घोषे साहेब, माजी उपसरपंच ग्रामपंचायत उसगाव, यांच्याकडून मनपूर्वक धन्यवाद. 3 रन झालेले आहेत. पहिल्याच बॉलवर वाईडच्या स्वरूपात आपण पाहिलं. बुधाजी जाधव आणि संदीप सातवी या ठिकाणी उपस्थित होताना पाहायला मिळत आहेत. अप्रतिम सरळ बॅटचा उपयोग केला आहे. स्ट्रेट ड्राईव्हचा फटका आहे. फिल्डर आहे त्या ठिकाणी. चांगली फिल्डिंग, तेवढाच चांगला थ्रो पाहायला मिळतोय. गुड फिल्डिंग, गुड थ्रो. एकच रन मिळेल. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते 4. आज बंगलापाडावाले खुश आहेत सर्वजण असं म्हणायला हरकत नाही आहे. त्यांची संपूर्ण प्रेक्षक वर्ग तोंडातला घास हिरावून घेतला. चेडवा स्पोर्ट्स जांभूळपाडा या टीमच्या 4 रन झालेले आहेत आतापर्यंत. आपण पाहत आहेत विजयासाठी 55 धावांचं टार्गेट सेट केल्यानंतर थोडीशी नामुष्की उडवले गावदेवी स्पोर्ट्स भातानेपाडा या टीम समोर. भातानेपाडा या टीमला आज सलीम शेख कॉपरेट करत असताना सुभाजी कासार साहेब या ठिकाणी जरूर पाहायला मिळत आहेत. आमच्या कला गुणांना वाव देत त्यांनी 300 रुपयांचं कॅश प्राईज आम्हाला सुद्धा दिलं, त्याबद्दल धन्यवाद आहे. दुसऱ्या षटकातील पहिल्या बॉलचा खेळ झालाय. 4 रन आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळत आहेत. आज वसई आदिवासी क्रिकेट असोसिएशन संलग्न ज्या स्पर्धा आपल्याला पाहायला मिळतात त्या टॉप क्लास पाहायला मिळत आहेत आणि त्याच आयोजनाचं जर आपण केला तर उल्लेख अप्रतिम पाहायला मिळतोय. 2 रन मिळतील. सिंगल डबलला महत्त्व दिलं जातंय. षटकार चौकारांची भाषा बोलावी लागेल ती साई पागीच्या बॅटमधून. आज प्रकाश जाधव स्वतः अध्यक्ष या ठिकाणी पाहायला मिळत आहेत, विद्यमान अध्यक्ष आहेत. त्यांचं सुद्धा करूया आपण सुस्वागतम. अगदी थोड्याच वेळात त्यांचा सुद्धा सन्मान आपण या व्यासपीठावर करणार आहोत. चांगली संकल्पना आपल्याला पाहायला मिळते. 100च्या वरती संघ या असोसिएशनच्या संलग्न खेळतात. 48 टीमला या स्पर्धेमध्ये सहभाग दिला गेलाय आणि येणाऱ्या कालावधीमध्ये अजून स्पर्धा मात्र खूप फुलताना पाहायला मिळतील. दोन बॉलचा खेळ झालाय. संघाची धावसंख्या 6 रन. गोलंदाज सज्ज होईल. गोलंदाजी मार्कवर उजव्या हाताने राऊंड द विकेटने. अप्रतिम सबमरिंग डिलिव्हरी. काय बॉलिंग केले या वेळेला. जबरदस्त गोलंदाजीचं पृथक्करण. त्या स्पॉटवर जेव्हा चेंडू मात्र पिच झालाय तिथून तेव्हा तो बॉल खाली राहिलेला आहे. म्हणजे या खेळपट्टीचं सुद्धा एक वैशिष्ट्य ठरलंय. 3 बॉलचा खेळ झालाय. 9 बॉल आणि विजयासाठी आता 49 रनची आवश्यकता. अप्रतिम हळूहळू फायनलच्या दिशेने प्रयाण करताना पाहायला मिळत आहेत आणि टाळ्यांचा कडकडाट दयानंद लोंढे, अजय सातवी आणि जगदीश धोडी यांच्या त्रिमूर्तींकडून. पहिल्या क्रमांकाचं बक्षीस जर मिळवलं तर 5000 रुपयाचं कॅश प्राईज आहे. जरी मरी पालिवली बी, कारण हे पुरस्कर्ते आहेत. व्हाईट बॉलचा इशारा. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते 7. प्रेक्षकांना सुद्धा सुवर्ण संधी आहे. बाउंड्री लाईनच्या बाहेर झेल घ्या. जगदीशजी धोडे यांच्याकडून 300 रुपये. आदरणीय मिलिंदजी काशीनाथ किनी साहेब मराठी दणका यांच्याकडून 300 रुपये. चांगला बॉल टप्पा अचूक पद्धतीने पाहायला मिळतोय. सरळ बॉल निघून जातोय. काय बॉलिंग केले आतापर्यंत. साई पागी स्वतःवर निराश आणि हतबल होत असताना पाहायला मिळत आहेत.
गोलंदाजाने परफेक्ट रीड केले की साई पागीचा स्ट्रॉंग झोन कोणता आहे, तर ऑन साईट आणि ऑफ साईटला जास्तीत जास्त ऑफ्टमच्या थोडासा बाहेर चुनला पिच करतायत. पहा हा स्ट्रॉंग झोन आहे साई पागीचा. ऑन साईडला खेळले गेले खूप छान पद्धतीने. एकच रन मिळेल. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते, जाऊन पोचते ती फलकावर 8 या धावसंख्येवर. कारण डावखुरे हाताचे फलंदाज नॅचरली फलंदाज असतात. त्यांच्या पायावरचा बॉल जेव्हा येतो ना त्यावेळेला ते सहजगत्या युवराज सिंग स्टाईलमध्ये फेकतात बाउंड्री लाईनच्या बाहेर. या ओव्हरला सुद्धा 300 रुपये उदयला आलेले आहेत. गणेश धावडेला 300 रुपये, या बॉलरला 300 रुपये, जगदीशजी धोडी साहेब यांच्या माध्यमातून, दयानंद लोंढे आणि अजय सातवे यांच्या माध्यमातून. जर गणेश धावडे यांनी जर डाय मारून कॅच पकडला तर 500 रुपयांचं कॅश प्राइज फुलसुख वांगड यांच्या माध्यमातून आहे. पण तो कॅच पकडला पाहिजे, कॅच सोडल्यानंतर नाही. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर 8 वर जाऊन पोहोचले गेले. आलेल्या तमाम आमच्या लाडक्या क्रिकेट रसिकांचं सहर्ष स्वागत. या क्रीडा नगरीच्या माध्यमातून आपण पाहतायत संदीपजी घोषे यांच्या नेतृत्वाखाली या स्पर्धेचं आयोजन. जेव्हा मॅच संपतील, बक्षीस समारंभ होईल, त्यावेळेला घराकडे तेव्हा निघतील तेव्हा तुम्ही बाईक सावकाश चालवा हीच तुम्हाला विनंती असेल. यावेळेला बॅटचा कोणताही कॉन्टॅक्ट होत नाही आहे, कारण अलीकडच्या काळामध्ये ॲक्सिडेंट खूप मोठ्या प्रमाणात होतात. त्यामुळे आपली घरी कोणीतरी वाट पाहत आहेत आणि त्यामुळे कोणतंही मद्यपान करून आपण बाईक चालवू नका, जेणेकरून आपल्याला कोणत्याही प्रकारचा गंभीर दुखापती होतील. त्यासाठी मात्र बाईक सावकाश चालवा हीच नम्र निवेदन असेल.